मिल्कचे फ्लेवर्स आहेत त्या सगळीकडे हे सेम असणार आहे. ठीक आहे. ओके. सो ऑपरेशन्स बघणार आहेत. कोणकोणते आहेत रे? रीड ऑपरेशन्स, राईट ऑपरेशन्स आणि थर्ड वन इज अ रिडिरेक्ट ऑपरेशन्स. मॅम रिडायरेक्ट. हा, रिडायरेक्ट ऑपरेशन्स. ओके, डन. ठीक आहे. आता प्रत्येक ऑपरेशन जे असणार आहे, ठीक आहे, रीड ऑपरेशन असू दे किंवा राईट ऑपरेशन. सध्या आता आपण रिडायरेक्ट ऑपरेशन जरा बाजूला ठेवा. आपण आता 2 ऑपरेशन्स वरती फोकस करणार आहोत, रीड ऑपरेशन्स आणि राईट ऑपरेशन्स. ओके, रीड आणि राईट हे दोन्हीला ऍप्लिकेबल असणार आहेत. दोन्ही म्हणजे कशाला आले? फाईल्स आणि डिरेक्टरीज. ओके, तुम्ही एखादी फाईल रीड पण करू शकता, राईट पण करू शकता. तुम्ही एखाद्या डिरेक्टरीमध्ये रीड पण करू शकता, राईट पण करू शकता. आता त्यासाठी आपण कोणकोणत्या कमांड यूज करणार आहोत? ठीक आहे, लेट सपोज एक तर तुम्हाला डिरेक्टरी रीड करण्याची कमांड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कोणती रे? डिरेक्टरी रीड करणं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करून तुम्हाला दाखवते. ठीक आहे, लेट सपोज आता मला काय करायचं रे? मी होमवरती डबल क्लिक केलं. म्हणजे आपण लिनक्स मध्ये काय करतो? सीडी करतो ना रे, चेंज डिरेक्टरी. आता जर समजा फॉर एक्झाम्पल मला डेस्कटॉप डिरेक्टरी किंवा डॉक्युमेंट डिरेक्टरी मधल्या फाईल बघायच्या असतील, ठीक आहे, मी काय करणार? डॉक्युमेंट्स डिरेक्टरीवरती डबल क्लिक करणार. आता हे फोल्डर एम्प्टी आहे, पण डबल क्लिक म्हणजे काय करताय तुम्ही? सीडी करताय. आणि सीडी केल्यानंतर लेट सपोज आता मी होमवरती डबल क्लिक केलं. सो इथे या काय दिसतायत रे मला? फाईल्स आणि डिरेक्टरीज दिसतायत, राईट? सो जर तो युजर त्या पर्टिक्युलर डिरेक्टरी मधल्या फाईल्स आणि ज्या डिरेक्टरीज असणार त्या रीड करण्यासाठी जर एबल असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे रे? रीड ऑपरेशन्स, राईट? रीड ऑपरेशन्स म्हणजे काय? तुम्ही जर त्या डिरेक्टरीच्या आत गेला तर त्या डिरेक्टरीमध्ये कोणकोणत्या फाईल्स आहेत, कोणकोणत्या डिरेक्टरीज आहेत त्या तुम्हाला दिसणार आहेत. ओके, सो आपण ते कसं बघतो रे? एका डिरेक्टरीच्या आत जाऊन कोणकोणत्या फाईल्स आणि डिरेक्टरीज आहेत कसं बघतो? LS, राईट? लिस्ट आउट. त्या डिरेक्टरीच्या आत जातो. आता जर मला समजा मी माझ्या CLI थ्रू मला काय करायचंय? होम डिरेक्टरीच्या आत काय आहे ते बघायचंय. सो मी काय करणार? सध्या मी स्लॅश मध्ये आहे. ओके, आपण पहिला ग्राफिकल युजर इंटरफेसने जाऊयात. मी आता कुठं आहे रे? आता ही कुठली डिरेक्टरी आहे? नाही, फॉर्म रूट डिरेक्टरी. ओके, गिव्ह मी मिनिट. ओके, सो मी काय करणार आहे? आता सध्या मी कुठं आहे रे? स्लॅश म्हणजे काय? मेन डिरेक्टरी, राईट? मेन किंवा रूट डिरेक्टरी. ठीक आहे, सो मी परत हे वर्ड तुम्हाला यूज करते कारण जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशन कराल तेव्हा तुम्ही कन्फ्युज नका होऊ. जर तिथं रूट डिरेक्टरी दाखवलंय किंवा मेन डिरेक्टरी दाखवलंय म्हणजे तुमची स्लॅश डिरेक्टरी. ठीक आहे, त्यासाठी मी परत रिपीट करते वर्ड. रूट डिरेक्टरी किंवा तुमची मेन डिरेक्टरी म्हणजे तुमची स्लॅश डिरेक्टरी. सध्या मी आता इथं कुठं आहे रे? स्लॅश डिरेक्टरीमध्ये आहे. आता मला होम डिरेक्टरीमध्ये कोणकोणत्या फाईल्स आहेत बघायचं आहे. मी ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू काय करणार आहे रे? डबल क्लिक करणार आहे होमवरती, राईट? किंवा तृप्तीवरती डबल क्लिक करणार आणि बघणार की कोणकोणत्या फाईल्स आहेत. सो हेच जर मला आता मला काय करायचंय? रूट डिरेक्टरी मधल्या फाईल्स बघायच्या. ओके, काय करणार सांगा? रूट डिरेक्टरी मधल्या मला फाईल्स बघायच्या. सगळ्यात आधी मला काय केले पाहिजे? स्लॅश डिरेक्टरीमध्ये रूट डिरेक्टरी कुठे शोधली पाहिजे. दिस इज रूट डिरेक्टरी, राईट? डबल क्लिक केलं मी. ओके, मला इकडच्या फाईल्स दिसलेल्या आहेत. आता तेच आपण ग्राफिकल युजर इंटरफेसनी जे केलं ते आपण CLI नी करूया. आता मी कुठे आहे रे? स्लॅश मध्ये आहे. कसं बघणार मी? PWD नी बघणार. मी कुठे आहे? स्लॅश मध्ये आहे. आता मला कुठे जायचंय? होम डिरेक्टरीला जायचंय. कोणाच्या होम डिरेक्टरीला? रूटच्या होम डिरेक्टरीला. जो युजर लॉग इन आहे त्याच्या होम डिरेक्टरीला जायचंय. कसं जाणार? युजर जो लॉग इन आहे त्याची होम डिरेक्टरी काय आहे पहिला सांगा? स्लॅश रूट. कसं जाणार? CD स्लॅश रूट. जर CD रूट केलं तर जाईल का? CD रूट स्लॅश केलं तरी जाणार आहे, बरोबर ना? तुम्ही प्रॅक्टिस केलं. मी काल तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं प्रॅक्टिस करा म्हणून. CD रूट स्लॅश केलं तरी जाणार आहे, राईट? कसं बघणार मी कोणत्या डिरेक्टरीमध्ये आली आहे? PWD नी बघणार आहे. आता मला या डिरेक्टरीज मधल्या फाईल लिस्ट आउट करायच्या. कशा करणार? LS केल्यानंतर जर तुम्हाला फाईल्स दिसतायत ना या डिरेक्टरी मधल्या म्हणजे काय आहे रे? तुम्हाला त्या डिरेक्टरीसाठी रीड परमिशन्स आहेत.
तुम्ही त्या डिरेक्टरी मधल्या फाईल्स आणि डिरेक्टरीज जर लिस्ट आउट करू शकताय तर तुम्हाला त्या डिरेक्टरीसाठी रीड परमिशन्स आहेत. ओके, रीड परमिशन्स. सो एक आपल्याला कमांड कळली, डिरेक्टरीवरती जर रीड ऑपरेशन्स मला करायचे असतील तर मी काय करणार आहे रे, एलएस यूज करणार आहे. अजून काय करतो रे आपण डिरेक्टरीवरची रीड ऑपरेशन्स करण्यासाठी? अजून सांगा बरं. येस, म्हणजे तेच मोर ऑप्शन सांगा. ls-a करतो. आता अलाइज बद्दल नको बोलायला, अलाइज बद्दल आपण नंतर बोलूयात. सध्याच्या सिस्टीमकडे ज्या कमांड आणि फ्लॅग्स आहेत ना त्याच्याबद्दल आपण आधी डिस्कस करूया. ठीक आहे, ओके. ls-a काय करणार आहे रे, काय करणार आहे? हिडन फाईल्स दाखवणार आहे. सो अजून एक कमांड झाली आपल्याकडे. ls-a काय करणार आहे, परत रीड ऑपरेशन्स करणार आहे डिरेक्टरीवरती. परत मी डिरेक्टरी आणि फाईल्स या दोन गोष्टी तुम्हाला आयसोलेट करून सांगतेय. डिरेक्टरीवरती रीड ऑपरेशन्स आहेत. त्यानंतर अजून काय युज करतो रे, ls-l. एल काय करणार आहे, लिस्ट आउट करणार, लॉंग लिस्टिंग करणार आहे. आता अजून काय होते ऑपरेशन? येस, ls-ltr काय करणार आहे, ls-ltr पॉप करणार आहे. राईट. सो तो काय करणार आहे ऍक्च्युली, ज्या तुम्ही टायमिंग नुसार लावतो, ठीक आहे, टायमिंग नुसार फाईल्स आपल्या ऑर्डर होतात, की जी तुम्ही सगळ्यात शेवटी सगळ्यात लेटेस्ट फाईल जी क्रिएट केली आहे ना ती सगळ्यात शेवटी पॉपअप होणार आहे. ओके, सो अशा प्रकारे ls-l, ls-a, ls-ltr हे आपण रीड ऑपरेशन्स कशासाठी यूज करणार आहे रे, डिरेक्टरीसाठी यूज करणार आहे. सो टायटल टाका रीड ऑपरेशन्स फॉर डिरेक्टरी. टायटल टाका रीड ऑपरेशन्स फॉर डिरेक्टरी. डन. त्याच्यामध्ये फर्स्ट कमांड लिहून घ्या ls. फर्स्ट कमांड ls. सेकंड ls-a. आता मी याच्या पुढे तुम्हाला लिहून देत नाहीये कारण आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. राईट. त्यानंतर थर्ड कमांड ls-l. फोर्थ कमांड ls-ltr. ओके, चलो आता आपण काय करूया, आपण आता डिरेक्टरी बद्दलचे रीड ऑपरेशन्स बघितले. आता आपण फाईल्स कशा रीड करायच्या हे बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही विंडोज मध्ये फाईल्स कशी ओपन करता रे, कसं रीड करता फाईल तुम्ही, जर तुम्हाला एखादी फाईलच्या आत काय कॉन्टेंट आहे तो बघायचा असेल तर? ओपन विथ म्हणजे लाईक दोन्ही प्रकारे. एक तर तुम्ही जर तुमच्याकडे जर पीडीएफ फॉर्मॅटसाठी काय असेल, तुमचं ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे किंवा येस ऍडोब बिल्डर आहे, त्यानंतर तुमचं ते VS कोड आहे. सो एडिटर्स पण आहेत ना तुमच्याकडे, त्याच्यामध्ये पण तुम्ही फाईल ओपन करू शकता. ओके, सो इथे आपण फाईल ओपन करण्यासाठी कोणकोणत्या कमांड्स यूज करतो याच्यामध्ये पण फंक्शनॅलिटीज आहेत. ओके, त्या काय फंक्शनॅलिटीज आहेत ते आपण बघूयात एखादी फाईल रीड करायची असेल तर. सो पहिला मला या डिरेक्टरीमध्ये कोणकोणत्या फाईल्स आणि डिरेक्टरीज आहेत तर बघायचं. काय करेल, ls. ठीक आहे, सो इथे एक मला फाईल दिसतीये anaconda ks.cfg. ओके, एखादी फाईल रीड करायची असेल तर आपण आता काय करणार आहोत. सो काय करणार आहे मी, कॅट. ओके, कॅट आणि त्या फाईलचं नाव देणार आहे. बघा हा, व्यवस्थित आउटपुट लक्ष द्या कसं होतं. आता जेव्हा मी कॅट आणि फाईलचं नाव दिलं तेव्हा मी डिरेक्ट फाईलची जी शेवटची लाईन आहे इकडे %end, दिस इज द लास्ट लाईन ऑफ द फाईल. ओके, मी सगळ्यात शेवटच्या लाईनला पॉप होणार आहे. म्हणजे मी कॅट जेव्हा यूज करणार, कॅट रीड करणार आहे कॉन्टेंट. आता जर मला वरती जायचं असेल, फाईलच्या सगळ्यात वरची लाईन जर बघायची असेल तर मला काय करावं लागणार आहे रे, स्क्रोल अप करावं लागणार आहे. स्क्रोल अप करणार मी, स्क्रोल अप करून मग मी सगळ्यात वरती इथे जाते. बघा इथे सगळ्यात फर्स्ट लाईन आहे व्हर्जन इज इक्वल टू devel, DEVEL. ओके, सो जेव्हा तुम्ही कॅट यूज करणार आहे तेव्हा डिरेक्ट तुम्ही कुठे होणार आहे, एंडला पॉपअप होणार आहे. सो कॅट तुमची फाईल कशी रीड करणार आहे, बॉटम टू टॉप. ओके, कॅट फंक्शनॅलिटी बॉटम टू टॉप रीड करणार आहे. फाईल ओपन केल्या केल्या मी एंडला झाली पॉपअप. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की समजा मला आता पीडीएफ ह्याच्यामध्ये काहीच नाहीये ना, म्हणजे जर तुम्हाला आता एखादं सर्च करायचं असेल किंवा काय, तुम्ही याच्यामध्ये कसं करता रे, आपण ओपन विथ करतो, मग तिथे तुम्हाला सर्चचा ऑप्शन येतो. एखादी पीडीएफ मध्ये सर्च केली म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट सपोज की याच्यामध्ये आता मला कोणती फाईल ओपन करायची,
माझ्याकडे एक लिनक्सची पीडीएफ आहे ऑलरेडी ओपन आहे की त्याच्यामध्ये असेल. अच्छा नाहीये का? आपण ओपन करूयात एखादी. काय झालं रिस्टोरचं ऑप्शन होतं ना पीडीएफ असते आली असते इथे का? पॉपअप झालं होतं ना राईट साईडला वरती क्लोज केलं. ओके ठीक आहे, आपण ओपन करूयात ना. हा येस, दिस इज पीडीएफ ऑफ लिनक्स. येस, सो इथे तुम्हाला ऑप्शन असतो बघा की मला जर काय सर्च करायचं वगैरे. सो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये स्क्रोल डाऊन करू शकते, स्क्रोल अप करू शकते, राईट. सो सगळ्या गोष्टी मी इथे करू शकणार आहे. सो हे सेम कॉन्टेंट आहे तसा आउटपुट मध्ये. त्यामुळे तुम्ही त्या फाईलच्या आत जाऊन काय करू शकत नाही, जस्ट तुम्ही रीड करू शकता. आणि जर रीड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्क्रोल अप करावं लागणार आहे आत जाऊन. ठीक आहे. सो असं जर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जर फाईल ओपन करायची असेल तर 2 फंक्शनॅलिटीज आपण यूज करणार आहे. ठीक आहे. वन इज अ लेस फंक्शनॅलिटी. लेस कमांड आणि त्या फाईलचं नाव anaconda ks.cfg. आता बघा, स्टार्टिंग पासून फाईल ओपन झालेली आहे. दिस इज द स्टार्टिंग स्टेटमेंट, राईट. वर्जन इज इक्वल टू डेबल, हे स्टार्ट स्टेटमेंट होतं. आता याच्यामध्ये जर मला खाली जायचंय, खाली बघायचं की काय कॉन्टेंट आहे. सेम आपण जसं पीडीएफ मध्ये करतो की जो आपला पेज अप आणि पेज डाऊनचा जो ॲरो आहे ते आपण क्लिक करणार आहे. ठीक आहे. सो मी काय करते, डाऊन ॲरो क्लिक करते आणि खाली जाते. जर मला अप जायचं असेल तर मी काय करणार आहे, अप ॲरो ओपन करणार, अप ॲरो प्रेस करणार आहे. ठीक आहे. आता लेट सपोज याच्यामध्ये जर मला काही सर्च करायचंय, जसं की आता आपण सर्च फंक्शनॅलिटी पीडीएफ मध्ये होता तो ऑप्शन. सर्च करायचं तर मी काय करणार, फॉरवर्ड स्लॅश. ओके, फॉरवर्ड स्लॅश. आणि समजा मला इन्स्टॉल वर्ड सर्च करायचं, इन्स्टॉल. ओके, इन्स्टॉल आणि एंटर देणार आहे. जिथे जिथे इन्स्टॉल वर्ड आहे तो व्हाईटनी तुमचा हायलाइट झालेला आहे, व्हाईट मार्करनी. ओके. आता मला अजून जर खाली कोणकोणत्या पीडीएफ मध्ये इन्स्टॉल वर्ड आहे तर मी फक्त काय करणार आहे, ते पेज डाऊन क्लिक करणार आहे. मला खाली जर कुठे नसेल तर मग तुम्हाला नाही दाखवणार आहे, पण जिथे जिथे असेल तो फक्त हायलाइट होणार आहे व्हाईट मार्करने. दिसतोय तुम्हाला? ओके. सो अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता याच्यामध्ये. ओके. आता याच्यामधून येस, फाईलच्या आतमधल्या कंटेंट नाही, फाईलच्या आतमध्ये जाऊन नाही वापरू शकत तू फाईलच्या बाहेर पाईप करून यूज करू शकतोस ग्रेप कमांड. कारण की ग्रेप कमांड इज कमांड, राईट. सो तू एका सॉफ्टवेअरच्या आत दुसरं सॉफ्टवेअर रन नाही करू शकत, कारण ऑलरेडी आपण लेस हे सॉफ्टवेअर, लेस म्हणजे काय आहे, एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, एक प्रकारची बायनरी फाईल आहे. सो जर तू बायनरी फाईल ओपन करतोस ना तर त्याच्या आत बायनरी फाईल एक्झिक्यूट करू शकत नाहीस तू. तुला त्या बायनरीज जर सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करायच्या असतील तर तुला त्या पाईप कराव्या लागतील. ओके. सो ते आपण पुढे बघूया. सो ग्रेप कमांड तू यूज नाही करू शकणार आहे इथं. सर्च करायचं असेल तर तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश यूज करावी लागेल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे पण काय तुम्हाला पॅटर्न सर्च करायचा आहे तो पॅटर्न तुम्हाला इकडे टाकावा लागेल. ठीक आहे. आता या पीडीएफ मधून मला बाहेर यायचंय. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ओपन झालंय ना, राईट. सो मी काय प्रेस करणार रे, क्यू प्रेस करणार. क्यू म्हणजे क्विट. ओके. आता तुम्ही लिहून घेऊ नका, मी लिहून देते तुम्हाला. आता फक्त तुम्ही लक्ष द्या मी काय सांगते ते. ठीक आहे. लेस कमांड. अजून एक कमांड आहे जी काय करणार आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्येच फाईल ओपन करणार आहे. लेसने कशी केलेली आहे, टॉप टू बॉटम फाईल ओपन केलेली आहे. कॅटनी कशी केलेली, बॉटम टू टॉप फाईल ओपन केलेली. ओके. आता माझ्याकडे अजून एक फंक्शनॅलिटी आहे, मोअर. आणि काय करणार, त्या फाईलचं नाव देणार आहे मी. मोअरनी पण बघा टॉप टू बॉटम चालू झालेली आहे फाईल. आणि कसं असणार आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्येच फाईल ओपन झालेली आहे. ओके. आता मोअरचा प्रॉब्लेम काय आहे, लेस मध्ये मोर फंक्शनॅलिटीज आहेत आणि मोर मध्ये लेस फंक्शनॅलिटीज आहेत. म्हणजे काय रे, आता याच्यामध्ये बघा, जर मला खाली जायचंय तर मी स्पेस बार यूज करणार आहे, स्पेस बार. पण एकदा जर मी खाली आले, कारण की याच्यामध्ये पेज अप आणि पेज डाऊन एरोज यूज नाहीत होतात बघा, हे वर्क नाहीत होतात आणि डाऊन पण. याच्यामध्ये ती फंक्शनॅलिटीज नाहीये या प्रोग्राम मध्ये. कोणत्या, मोरवाल्या प्रोग्राम मध्ये. मोर पण एक प्रोग्राम फाईल आहे ना रे. प्रत्येक वेळा मी परत ती गोष्ट रिपीट करते, मोर इज द प्रोग्राम फाईल. सो या प्रोग्राम फाईलमध्ये या फंक्शनॅलिटीज नाही आहेत कोणत्या, की पेज अप आणि पेज डाऊन एरो याच्यामध्ये वर्क नाहीत होत. याच्यामध्ये जर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं असेल तर तुम्ही स्पेस बार यूज करायचा. स्पेस बार केला तर तुम्ही खाली बघा बरं, ते कुठं 81% नंतर डिरेक्ट 93% आलेलं आहे. म्हणजे लेस कमांड काय करत होती रे, पेज बाय पेज रीड करत होती. फर्स्ट पेज नंतर सेकंड पेज नंतर थर्ड पेज, फोर्थ पेज. याच्यामध्ये असं नाही होत, डिरेक्ट पर्सेंट वाईज येते. म्हणजे जर तुम्ही
4th पेजला असाल तर तुम्ही 8 पेजला येणार, 8 पेजला असाल तर तुम्ही 10 पेजला. पर्सेंट वाईज तो काय करायला लागला, स्क्रोल डाऊन करायला लागलाय आणि तुम्ही याच्यामध्ये स्क्रोल अप करू शकत नाही. एकदा जर तुम्ही स्क्रोल डाऊन आला तर तुम्ही वरती नाही जाऊ शकत. ओके, सो दिस इज द फंक्शनॅलिटी ऑफ द मोर. जर इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मोर अँड लेस. ओके, सो दोन्हीनी पण तुम्ही पीडीएफ ओपन करून तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे की मोर मध्ये काय असतात, लेस फंक्शनॅलिटीज असतात आणि लेस मध्ये काय असतात, रे मोर फंक्शनॅलिटीज असतात. सो त्या कोणत्या फंक्शनॅलिटीज आहेत त्या तुम्हाला दाखवता आल्या पाहिजेत तिथे. ठीक आहे, सो आणि याच्यामध्ये बेसिकली तुम्ही याच्यामध्ये सर्च नाही करू शकत आहे. बघा मी आता कोलन यूज करते, कोलन प्रेस करते, पण कोलन मी युजच होत नाहीये, राईट. आपण त्याच्यामध्ये काय करतो तरी कोलन आणि स्पेस बार आणि फॉरवर्ड स्पेसने आपण सर्च करत होतो. सर्च फंक्शनॅलिटी पण नाहीये. बेसिकली तुम्ही रीड करू शकता. इट्स लाईक अ कॅट. फक्त कॅट काय करणार आहे, तुम्हाला डिरेक्ट टॉप टू बॉटम ओपन करून देणार आहे आउटपुट टर्मिनल वरती. हे फक्त पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ओपन करणार आहे आणि तुम्ही फक्त स्क्रोल डाऊन करू शकता स्पेस बारने. ठीक आहे, येस, कॅट बॉटम टू टॉप. आणि हा जो आहे तो टॉप टू बॉटम असतो, पण याच्यामध्ये काय तो फक्त पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ओपन करणार आहे. आणि जर तुम्ही स्पेस बार क्लिक केला आणि याच्यामध्ये तुम्हाला क्यू करायची पण गरज नाहीये, फक्त स्पेस बार करत करत तुम्ही जेव्हा बॉटमला येईल तेव्हा तो आपोआप बाहेर पडेल, एक्झिट होईल. ठीक आहे, सो अशा प्रकारे आता आपण किती बघितले, 3 कमांड्स बघितल्या होत्या. एक कॅट बघितली, एक लेस बघितली, एक मोअर बघितली. ओके, आता लेट्स सपोज फॉर एक्झाम्पल लिनक्स मध्ये लॉग्स फाईल्स, लॉग्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. आता लॉग्स म्हणजे काय रे, जर समजा लॉग्स सिस्टीम काय करते, कोणत्याही ऍक्टिव्हिटीज, आपली जी लिनक्स सिस्टीम आहे ती मल्टी युजर मल्टीटास्किंग सिस्टीम आहे. खूप सारे युजर्स वेगवेगळ्या यांनी अकाउंटनी लॉग इन करणार आहेत. ते त्यांच्या त्यांच्या वर्कस्पेसमध्ये फाईल क्रिएट करतील, फाईल डिलीट करतील. सो या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी ट्रॅक असला पाहिजे, राईट. सो लिनक्स काय करते, या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक आहे तो एका टेक्स्ट फाईलमध्ये, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये याचा आपण जेव्हा प्रोसेस अँड लॉग मॅनेजमेंट बघणार आहोत तेव्हा आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आता लेट्स सपोज की या फाईलमध्ये सगळ्या लॉग एंट्रीज आहेत आणि मला रिसेंट लॉग एंट्रीज बघायचे. ओके, तर मी काय करणार, रिसेंट म्हणजे शेवटच्या फक्त 10 लाईन्स मला बघायचे आहेत. सो त्यासाठी मी कमांड यूज करणार आहे टेल आणि त्या फाईलचं नाव. टेल मला काय करणार आहे, शेवटच्या 10 लाईन्स, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नाही हा, फक्त शेवटच्या 10 लाईन्स डिस्प्ले करणार आहे. इथं टोटल 10 लाईन्स डिस्प्ले केलेले आहेत आणि 10 लाईन्स म्हणजे तुमच्या स्पेस धरून, स्पेस धरून त्या 10 लाईन्स असतात. असं नाहीये की फक्त त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाहीये म्हणजे ती स्पेस काउंट होत नाही, राईट. तुमचा जो नोटपॅड असतो किंवा व्हीएस कोड असतो त्याच्यामध्ये पण तुमच्या स्पेसेस पण काउंट होतात ना, राईट. सो स्पेस धरून त्या 10 लाईन्स ती काय करणार आहे रे, डिस्प्ले करणार आहे. सो जर तुम्हाला शेवटच्या 10 लाईन्स बघायच्या असतील तर तुम्ही काय करणार आहे, टेल कमांड यूज करायचे. पण आता जर मला शेवटच्या 15 एंट्रीज बघायचे नाही रे, हे बघ ना, हे स्पेस त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. अच्छा, विदाउट स्पेस केलेत का, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सो विदाउट स्पेस त्यांनी कन्सिडर केलेले आहेत आय गेस. कारण कसं होतं माहितीये का, हे आता अपडेटेड पण असेल, कारण की जी पूर्वीची टेल फंक्शनॅलिटी होती ना त्याच्यामध्ये विथ स्पेसेस 10 लाईन डिस्प्ले होत होत्या. आता त्यांनी चेंजेस केलेले असतील कारण की अपग्रेडेड व्हर्जन आहे ना हे सेंटोएसचं. ओके, सो विदाउट स्पेसेस त्यांनी कन्सिडर केलेले आहेत 10 लाईन्स. ठीक आहे, आता मला शेवटच्या 15 एंट्रीज बघायचे, कारण टेलचं डिफॉल्ट फंक्शन काय आहे रे, डिफॉल्ट काय करणार आहे ते फक्त शेवटच्या 10 लाईन्स दाखवणार आहे. पण मला शेवटच्या 15 लाईन्स बघायच्या आहेत. मी काय करणार, डिफॉल्ट बिहेवियर जर चेंज करायचं असेल तर आपण काय करतो, फ्लॅग्स यूज करतो, राईट. सो त्यासाठी एक फ्लॅग आहे टेल हायफन टेल हायफन एल एन. हायफन एन म्हणजे काय रे, नंबर ऑफ लाईन. किती नंबर ऑफ लाईन मला बघायच्या आहेत, शेवटच्या 15 नंबर ऑफ लाईन्स मला बघायच्या आहेत. सो मी हायफन एन फ्लॅग पास करणार आहे. हायफन एन इज फॉर अ नंबर आणि शेवटच्या 15 त्यानंतर
मला काय करणार आहे, मी फाईलचं नाव देणार आहे. आता बघा तुम्ही हा मेजर करा बरं, किती झालेले आहेत या टोटल स्पेसेस धरून आहेत की सोडून आहेत या. आणि एक मिनिट, मी आउटपुट थोडस फॉन्ट छोटा करते. वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. येस, स्पेसेस सोडून त्यांनी 15 लाईन्स डिस्प्ले केलेले आहेत. ओके, सो जर मला बेसिक बिहेवियर, डिफॉल्ट बिहेवियर जर चेंज करायचं असेल तर मी फ्लॅग पास करणार आहे. आणि याच्यामध्ये कोणता फ्लॅग आहे रे, -n फ्लॅग आहे. ठीक आहे. आता तसंच जर मला लॉग फाईल्स मध्ये सुरुवातीच्या एंट्रीज बघायच्या असतील, सुरुवातीच्या एकदम रिसेंट एंट्रीज जर बघायच्या असतील, तर मी काय करणार आहे, हेड, ओके, आणि त्या फाईलचं नाव. आता बघा बरं, हेडनी काय झालं रे, व्हर्जन. आपण जेव्हा अनाकोंडा फाईल ओपन केली होती, हॅश व्हर्जन ही काय होती, त्याची फर्स्ट लाईन होती, राईट. सो पहिल्यापासून ते शेवटची जी 10 लाईन आहे त्याच्यापर्यंत 10 लाईन्स डिस्प्ले केलेल्या आहेत हेड कमांड. ओके, याचं पण जर मला डिफॉल्ट बिहेवियर चेंज करायचं, मला सुरुवातीच्या 15 लाईन्स जर बघायच्या आहेत, तर मी काय करणार आहे, -n नंबर आणि त्याच्यानंतर 50. सो आता हा काय मला पहिल्या 15 लाईन्स डिस्प्ले करणार आहे टर्मिनलवरती. ओके, सो दी सम रीड ऑपरेशन दॅट वी कॅन यूज ऑन दी फाईल्स. सो कोणकोणत्या कमांड्स आपण बघितल्या आतापर्यंत. सुरुवात आपण कॅट पासून केली. ठीक आहे, मी हिस्ट्री दाखवते तुम्हाला. बघा बरं, सुरुवात आपण कॅट कमांड पासून केली. कॅट कमांड काय करणार आहे रे, बॉटम टू टॉप ओपन करणार आहे. त्यानंतर आपण लेस कमांड बघितली. लेस कमांड काय करणार आहे, टॉप टू बॉटम करणार आहे. मोर कमांड पण काय करणार आहे, टॉप टू बॉटम. पण लेस कमांड मोर फंक्शनॅलिटीज देणार आहे. पेज बाय पेज तुम्ही काय करू शकणार आहे, खाली पण येऊ शकणार आहे किंवा वरती पण जाऊ शकणार आहे, राईट. त्यानंतर आपण मोर कमांड बघितली. मोर कमांड लेस फंक्शनॅलिटीज ऑफर करणार आहे. ओके, त्यानंतर टेल बघितली आणि हेड बघितली. टेल आणि हेड काय करणार आहे, लास्ट 10 लाईन्स विदाउट स्पेस, राईट. आणि ज्या हेड कमांड काय करणार आहे, फर्स्ट स्टार्टिंगच्या 10 लाईन्स तुम्हाला दाखवणार आहे, राईट. दिस इज द डिफॉल्ट बिहेवियर, 10 लाईन्स प्रिंट करणं, राईट. ते तुम्ही चेंज करू शकता. लिहून घ्या, रीड ऑपरेशन्स ऑन फाईल्स. आधीची जेवढे डिरेक्टरीवरती होत्या आता या फाईल्स वरती आहेत, राईट. ओके, ठीक आहे. पहिली लिहून घ्या, कॅट. कॅट त्याच्या पुढे कोलन करून लिहून घ्या. फक्त एक शॉर्ट मध्ये लिहून घ्या, बॉटम टू टॉप. आणि एक्झाम्पल, प्रत्येक एका कमांड नंतर खाली एक्झाम्पल लिहायचं. कॅट आणि फाईल नेम, कोणता पण फाईल नेम लिहा. file1.txt काही एक फाईल नेम लिहून द्या तिथे. किंवा तुम्ही लिहिताना असं लिहिलं तरी चालेल तुमच्या एक्झाम्पल मध्ये, कॅट आणि असं, म्हणजे तुम्हाला तो सिंटॅक्स कळतो की काय असतो तो. इथे बघा, फाईल नेम असं जर तुम्ही करून ठेवलं ना, तर तुम्हाला कळेल की कॅट नंतर मला काय करायचंय रे, फाईल नेम द्यायचंय. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे लिहून घ्या, सेकंड वन इज लेस. आता लेस मध्ये 4 पॉइंट्स आहेत, 4-5, ते त्यामुळे पॉइंट्स वाईज लिहून घ्या लेस मध्ये काय काय होतं. फर्स्ट पॉइंट, ओपन फाईल इन PDF फॉर्मॅट. ओपन फाईल इन PDF फॉर्मॅट. यूज, second point, use up and down arrow. Use up and down arrow to scroll down and scroll up. Yes. Yes, sir. Please. Scroll down and scroll up. Okay. Second point. Third point, read file page by page. Read file page by page.
यूज नेक्स्ट पॉइंट, यूज कोलन फॉरवर्ड स्लॅश, स्पेस नाहीये कशामध्ये, कोलन फॉरवर्ड स्लॅश टू सर्च एनी पॅटर्न, टू सर्च एनी पॅटर्न. ओके, काय राहिलं आता अजून त्याच्यामध्ये, हा, प्लेस क्यू टू स्मॉल क्यू. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे मोर. मोरच्या पुढे पण पॉइंट्स लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट काय करते रे, मोर पण काय करणार आहे, टॉप टू बॉटम. तो लिहिला नाही का आपण पॉइंट त्याच्यामध्ये, ते तुमच्यात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं ऍक्च्युली दी पॉइंट्स. ओके, PDF फॉर्मॅट. येस, ओपन दी फाईल इन दी PDF फॉर्मॅट. सेकंड पॉइंट लिहून घ्या. Up and down arrow doesn't work here. Up and arrow doesn't work here. Third point, use space bar to scroll down. त्यानंतर समोर पॅरेंथेसिस मध्ये लिहून घ्या, once you scroll down, you can't scroll up here. Next, no functionality for searching. No functionality for searching. Okay. Then next लिहून घ्या, tell. तुम्ही सिंटेक्स लिहिले नाहीत ना दोघांचे पण, लेस आणि मोअरचे, कशामध्ये खाली एका कशामध्ये तर लिहून घ्या, लेस किंवा मोअर आणि फाईल नेम. कसं मी तुम्हाला ते ग्रेटर दॅन आणि ॲरो जे यूज करते ना तसा लिहित जा तुम्ही सिम्बॉल, लेस आणि असं फाईल नेम. सो दॅट तुम्हाला रिव्हिजन करताना कळेल की मला इथे फाईल नेम ऍड करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे टेल. यूज टू डिस्प्ले लास्ट 10 lines of the file. Use to display last 10 lines of the files. ओके, खाली त्याचं एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या, टेल आणि फाईल नेम. टेल आणि फाईल नेम. ओके, to change the default behavior of tel and display last 15 lines of the file, and to display last 15 lines of the file, we can use -n flag. एक्झाम्पल मध्ये तुम्ही असं लिहून घेऊ शकता, टेल -n15 आणि त्याच्यानंतर फाईल नेम. ओके, एक्झाम्पल टेल -n15 Display last 15 lines.
काय सांगितलं रे मी अक्षय? Last 15 lines of a file we can use tell. येस, वी कॅन यूज टेल -n15 आणि मग खाली नाही, वी कॅन यूज -n फक्त मी सांगितलेलं तुम्हाला. वी कॅन यूज -n आणि एक्झाम्पल मध्ये खाली एक्झाम्पल करा आणि लिहून घ्या टेल -n15 आणि मग याच्यामध्ये ते सिम्बल मध्ये ग्रेटर दॅन आणि लेस दॅनच्या सिम्बल मध्ये फाईल नेम. ओके, देन खाली लिहून घ्या हेड. आता हेड बद्दल मी सगळं सांगणार नाही, फक्त हेड लिहून घ्या. यूज टू डिस्प्ले First 15. first 10 lines. First 10 lines. एक्झाम्पल करा. एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या हेड, फाईल नेम. ओके, हेड आणि फाईल नेम हे एक एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या आणि खाली सेकंड एक्झाम्पल लिहा हेड -n15 आणि फाईल नेम. त्या एक्झाम्पलच्या पुढे डॅश करून लिहिलं तर चालेल. डिस्प्ले फर्स्ट 15 लाईन्स. डिस्प्ले फर्स्ट 15 लाईन्स. नाही, हे सगळे स्मॉल मध्ये सगळे. आता तुम्ही प्रॉम्प्ट बघा, तुम्हाला दिसतो ना समोर टर्मिनल. मी कुठेही कॅपिटल युज केलंय का? नाही केलं. नाही, रन नाही होणार, कारण की केस सेन्सिटिव्ह आणि पर्टिक्युलर जे सॉफ्टवेअर असतं त्याच्या बायनरीज असतात ना रे, राईट? सो त्या फाईलला सिस्टीमला सापडणारच नाही की तुम्ही काय म्हणा लागलाय. कळतंय का? सिस्टीमकडे त्याची बायनरीच नाहीये, त्याच्याकडे लेसची बायनरी आहे, कॅटची बायनरी आहे. सिस्टीमला सापडणारच नाहीये. सिस्टीम म्हणणार कमांड नॉट फाउंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता मी असं टाकलं, ठीक आहे, हेड आणि एका फाईलचं नाव दिलं, काय कमांड नॉट फाउंड. सिस्टीमला ती कमांड सापडणारच नाहीये. ओके, चलो. आता काय आहेत रे, रीड ऑपरेशन झालेले आहेत आपले. डिरेक्टरी बद्दलचे पण झाले आणि फाईल रिलेटेड पण झालेले आहेत. आता सेकंड काय आहे, राईट ऑपरेशन्स. ओके, लॉग साठी म्हणजे लॉग फाईलच्या जर मला एंट्रीज बघायच्या असतील, लॉग फाईलच्या जर मला एंट्रीज बघायच्या असतील, रिसेंट एंट्रीज बघायच्या असतील तर मी टेल कमांड युज करणार, कारण रिसेंट एंट्री सगळ्यात शेवटी असणार ना. आणि जर सुरुवातीच्या एंट्रीज बघायच्या असतील तर मी हेड कमांड युज करणार, सुरुवातीला जर मला बघायचे असतील तर. ओके, येस. सो लॉग्स बद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत प्रोसेस अँड लॉग मॅनेजमेंट मध्ये. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की ह्या युटिलिटीज आपण कशासाठी युज करणार आहे. चलो, डन. आता नेक्स्ट काय आहे रे, राईट ऑपरेशन्स. ओके, पहिला आपण बघूयात राईट ऑपरेशन्स फॉर डिरेक्टरी. राईट ऑपरेशन्स फॉर डिरेक्टरी. आता तुम्ही सांगा बरं, एका डिरेक्टरीमध्ये राईट ऑपरेशन्स होणं म्हणजे नेमकं काय काय असतं रे? काय काय असेल? काय काय क्रिएट करणं? डिरेक्टरी क्रिएट करणं. एका डिरेक्टरीमध्ये फक्त डिरेक्टरीज क्रिएट होतात का? फाईल, क्रिएट फाईल, राईट? रिनेम करणं, डिलीट करणं, क्रिएट करणं, कॉपी करणं, कट करणं, पेस्ट करणं, मूव्ह करणं. तेच त्यालाच म्हटलं जातं कॉपी पेस्ट, कट पेस्ट. कॉपी पेस्ट म्हणजे काय? कॉपी करणं, सीपी करणं. कट पेस्ट म्हणजे मूव्ह. इथं आपण त्याला मूव्ह म्हणणार आहे. ओके, एका डिरेक्टरी मधून. सो हे सगळे काय झाले रे तुमचे डिरेक्टरीवरचे राईट ऑपरेशन झाले. ओके, सो त्याच्यामध्ये आपण हळूहळू ऑपरेशन बघणार आहोत, कोणकोणते ऑपरेशन्स आहेत. आता एका डिरेक्टरीमध्ये आपण डिरेक्टरी पण क्रिएट करू शकतो आणि फाईल पण क्रिएट करू शकतो. ओके, सो पहिला आपण बघूया की एका डिरेक्टरीमध्ये जर मला फाईल क्रिएट करायची आहे तर ती आपण कशी करणार आहे, कोणते ऑपरेशन्स आपण युज करणार आहोत. ठीक आहे, टच कमांड आहे. आता पहिल्यांदा मी बघणार कोणतीही फाईल क्रिएट करण्याच्या आधी तुम्ही जी फाईल क्रिएट करणार आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट आहे का हे पहिला बघा तुम्ही. ठीक आहे, सो ते कसं बघणार आहे मी? ls, राईट? ls कमांडनी बघणार. आता मला काय करायचे, समजा फाईल 1.txt नावाची एक फाईल क्रिएट करायची. ठीक आहे, फाईल 1.txt नावाची एक फाईल क्रिएट करायची. त्यासाठी काय करणार मी, टच फाईल 1.txt. आता ही क्रिएट झाली की नाही कसं बघणार?
LS, सगळ्याला PWD, LS, राईट. LTR, येस आहे, ते पण बघायचं आहे आपण. हळूहळू जाऊया रे, एक घेऊयात आपण. ठीक आहे. सो मला आता ही जी नवीन फाईल आता मी क्रिएट केली ती मला शेवटी जर पॉपअप झालेली बघायची असेल, कोणती फाईल क्रिएट केली तर LSI पण LTR केलं, ही बघा जी नवीन केलेली ती सगळ्यात शेवटी पॉपअप झालेली, राईट. सो फाईल 1.txt क्रिएट झालेली आहे. आता या फाईलचा कॉन्टेंट मला रीड करायचा आहे, फाईलचा कॉन्टेंट रीड करायचा आहे. काय काय यूज करू शकते मी, पॉसिबिलिटी काय काय यूज करू शकते फाईलचा कॉन्टेंट रीड करायचा. येस, ओके. आताच आपण रीड ऑपरेशन्स बघितले, फाईलचे रीड ऑपरेशन्स बघितले आपण काय काय यूज करू शकणार आहे, राईट. सो कॅट यूज करणार आहे मी, कॅट यूज करते, कॅट फाईल 1.txt. फाईल मध्ये काहीच नाहीये. सो टच कमांड काय करणार आहे रे, एम्प्टी फाईल्स क्रिएट करणार आहे, एम्प्टी, ज्या फाईलमध्ये काहीच डेटा नसणार आहे. याच्यामध्ये काही डेटा आहे का, नाहीये डेटा. सो टच कमांड काय करणार आहे रे, एम्प्टी फाईल क्रिएट करणार आहे. ओके, फाईल 1.txt फाईल मी क्रिएट केलेली आहे. आता ओके. सो कॅट फाईल 1.txt नावाची फाईल क्रिएट केली टच कमांडने. सो ही पहिली एक कमांड काय करते रे, राईट ऑपरेशन करण्यासाठी हेल्प करते. कशावर राईट ऑपरेशन करते, जरी टच कमांड फाईल क्रिएट करत असेल तरी त्या फाईलवरती राईट ऑपरेशन नाही आहेत, डिरेक्टरीमध्ये फाईल क्रिएट केलेली आहे आपण, बरोबर ना. सो ते डिरेक्टरीवरती राईट ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे. सो आता मला समजा फाईल 1.txt फाईल मला 1 ते 10 क्रिएट करायचे, 10 फाईल्स क्रिएट करायचे. फाईल 1.txt, फाईल 2.txt, फाईल 3.txt, फाईल 4.txt, अशा मला 10 फाईल्स क्रिएट करायचे. ओके. सो मी प्रत्येक वेळी टच करत बसणार आहे का, टच फाईल 1, टच फाईल 2, टच फाईल 3. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, मग मी आधी काय करते, ही जी फाईल 1.txt आहे ती आधी मी रिमूव्ह करून टाकते. ओके. सो रिमूव्ह ऑपरेशन पण कशात येणार आहेत रे, राईट ऑपरेशन्स मध्ये. कशाच्या राईट ऑपरेशन्स मध्ये, डिरेक्टरीच्या राईट ऑपरेशन्स मध्ये येणार आहे, बरोबर ना. डिरेक्टरीचे राईट ऑपरेशन्स आहेत. सो मी काय करणार, आता एखादी फाईल एम्प्टी फाईल क्रिएट कशी करायची आपण बघितले, तर रिमूव्ह कशी करायची, रिमूव्ह, ओके, -rf. ओके. RF म्हणजे काय, फोर्सफुली, आणि R म्हणजे काय, रिकर्सिव्हली. R तुम्ही जनरली यूज करत जावा ऑप्शन, ठीक आहे, कंपल्सरी नाही आहे, बट दिस इज द बेस्ट रेकमेंडेशन की तुम्ही R यूज करणं. तुम्ही डिरेक्टरी जरी रिमूव्ह करत असाल किंवा फाईल जरी रिमूव्ह करत असाल तरी -RF हे फ्लॅग यूज करत जावा. तुमच्यासाठी एक एक्सरसाइज आहे, ठीक आहे. रिमूव्ह सोबत आपण कोणकोणते आणखीन फ्लॅग्स यूज करू शकतो ते तुम्ही आज धरून मला उद्या सांगायचं आहे. ठीक आहे. काय करणार यासाठी तुम्ही मॅन पेजेस तुम्ही सर्च करणार आहात. ठीक आहे. रिमूव्ह सोबत आपण अजून कोणकोणते फ्लॅग्स पास करू शकतो हा तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे. ठीक आहे. जर रिमूव्ह करायचे असेल तर रिमूव्ह -RF आणि मी फाईलचं नाव टाकले. ओके. आता कसं बघणार आहे, रिमूव्ह झाली की येस आहे का, फाईल नाहीये, रिमूव्ह झालेली आहे. ओके. आता मला काय करायचं आहे, फाईल 1 पासून ते 10 पर्यंत, म्हणजे फाईल 1, फाईल 2, फाईल 3, फाईल 4 असे मला काय करायचे, अशा एक 10 फाईल्स मला क्रिएट करायचे. ठीक आहे. सो त्यासाठी मी काय करणार, टच एम्प्टी फाईल क्रिएट करायचे ना, टच त्याचं प्रिफिक्स काय आहे रे, फाईल मला प्रिफिक्स द्यायचं आहे त्याचं, आणि 1 to 10 क्रिएट करायचे आहेत ना. येस, कर्ली ब्रेसेस 1 डबल डॉट आणि देन किती क्रिएट करायचे, 10 क्रिएट करायचे आहेत आणि कर्ली ब्रेसेस क्लोज. आता जर मला बघायचं आहे की फाईल क्रिएट झाली की नाही, काय करणार आहे, LS बघा बरं, नाही कळलं. ओके, परत एकदा करूया. ठीक आहे. मी काय करते, रिमूव्ह करते. रिमूव्ह पण सेमनीच करणार आहे आपण. फाईल काय करावं लागेल मला, 1 to 10 मला रिमूव्ह करायचे. आता LS करते नाहीये. ठीक आहे. मला काय करायचं आता, फाईल 1, फाईल 2, फाईल 3, फाईल 4, फाईल 5 मी आयदर असं करू शकते, टच फाईल 1, ओके, त्याच्यानंतर परत टच फाईल 2 असं करू शकते, त्यानंतर टच फाईल 3 असं करू शकते. LS केल्यानंतर काय झालेलं, फाईल 3 क्रिएट झालेले. पण मला असं नाही करायचं, मला 10 एकदम फाईल क्रिएट करायचे. ओके. सो 10 जर मला एकदम क्रिएट करायचे आहेत तर मी असं नाही करत बसणार, प्रत्येक मी टच नाही करणार आहे. ओके. सो आधी मी हा रिमूव्ह करते, फाईल 1, फाईल 2, फाईल 3. जर मला तिन्ही फाईल एकदम रिमूव्ह करायचे असेल तर जस्ट फक्त मला
नावं द्यायची फाईलची. ओके, आता बघ बरं एस केल्यानंतर नाही आहेत फाईल, मला आता क्रिएट करायचे. सो टच फाईल इज अ प्रिफिक्स. ठीक आहे, मला आता समजा 1 पासून किती 2च डॉट द्यायचे मध्ये. तुम्हाला जर 10 करायचे आहेत, 50 करायचे आहेत, 100 करायचे आहेत तर 2च डॉट द्यायचे मध्ये. 1 2 साठी ते 2 डॉट आहेत. 1 पासून ते कितीपर्यंत तुम्ही करणार आहात. ठीक आहे, सो 10 पर्यंत मला करायचे आहेत. कर्ली ब्रेसेस कम्प्लीट. ओके, एंटर. आता जर मी एलएस केले तर बघ बरं फाईल 10 फाईल. आता जर मला डॉट टीएक्सटी ने क्रिएट करायचे आहे, मी हा रिमूव्ह करते. रिमूव्ह कशा करणार? रिमूव्ह सेमच सिंटॅक्स यूज करायचा जो फक्त आपण टच यूज केलं त्याच्या जागी रिमूव्ह हायफन RF यूज करायचा. कर्ली ब्रेसेस मला काय रिमूव्ह करायचे 1 to 10 फाईल रिमूव्ह करायचे. ओके, एलएस करून बघ बरं रिमूव्ह झालेत. आता टच फाईल. ठीक आहे, 1 to 10 डॉट टीएक्सटी. डॉट टीएक्सटी ने क्रिएट. मग असे फक्त फाईल 1 फाईल 2 फाईल 3 झालेले ना. आता जर मी एलएस केले तर बघा बरं फाईल 1 डॉट टीएक्सटी, फाईल 2 डॉट टीएक्सटी, फाईल 3 डॉट टीएक्सटी. सो मी प्रिफिक्स आधी लिहिलं, त्यानंतर किती फाईल क्रिएट करायचे ते कर्ली ब्रेसेस मध्ये लिहिलं आणि त्याच्यानंतर मी सफिक्स लिहिलेलं आहे. ओके, सो हे अजून एक ऑपरेशन झालं. आता मला सांगा की मला जर समजा 2 फाईल ऍट अ टाइम क्रिएट करायच्या आहेत, हे पण आपण करू शकतो. 2 फाईल आपण मला ऍट अ टाइम क्रिएट करायच्या. पहिला मी हा रिमूव्ह करून देते. रिमूव्ह कशा करणार रे? फाईल 1.10.txt. येस, करेक्ट. ओके, रिमूव्ह झालेले आहेत. आता मला काय करायचं 2 फाईल सायमल्टेनियसली क्रिएट करायच्या, 2च फाईल. तर मी काय करणार, समजा मला आता एक डेटा नावाची फाईल क्रिएट करायची आहे डेटा डॉट टीएक्सटी आणि एक करायची आहे ती एक्झाम्पल डॉट टीएक्सटी. 2 फाईल मला सायमल्टेनियसली क्रिएट करायच्या. एम्प्टी फाईल्स txt आणि नेक्स्ट फाईल. येस, स्पेस देऊन मग काय करणार आहे एक्झाम्पल डॉट टीएक्सटी. राईट, एक्झाम्पल डॉट टीएक्सटी. एंटर. आता जर मी एलएस केलं तर काय झालेलं आहे 2 फाईल क्रिएट झालेल्या आहेत. रिमूव्ह करायचे मला 2 फाईल. काय करणार आहे आपण? आणि तुम्हाला रिमूव्ह करताना पूर्ण डेटा डॉट टीएक्सटी नाव द्यायची गरज नाहीये. फक्त DA दिलं तर आणि टॅप केलं तर ते ऑटो कम्प्लीट करतं बघा. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल फक्त मी टॅप करणार आहे ऑटो कम्प्लीट. एलएस केलं, फाईल गेलेल्या आहेत. आता मला काय करायचंय मला सांगा बरं. मला आता एक डेव टीम नावाची फाईल क्रिएट करायची. डेव टीम. आपण सगळे डेव्हलपर आहे आणि आपली टीम आहे आणि त्या फाईल मध्ये मला सगळा माझा डेटा ठेवायचा आहे. डेव टीम नावाची एक फाईल क्रिएट करायची आहे. सो मी ती कशी करणार? आणि ती जी फाईल आहे, मी जर समजा आता असं केलं, बघूया मला ह्याचं कोण आन्सर देत आहे. ओके, मला अशाच नावाने डेव टीम नावाने फाईल क्रिएट करायची. कशी फाईल क्रिएट करणार मी? सो याने काय होणार आहे डेव टीम नावाची फाईल क्रिएट होणार आहे. येस, अजून 2 मिनिटं घ्या सगळ्यांनी विचार करायला. कोण मला आन्सर देते बघूयात. काय अंडरस्कोर? पण मला अशा नावाने नाही करायची, मला अशाच नावाने करायची. अशीच डेव टीम, डेव आणि टी. अंडरस्कोरनी नाही क्रिएट करायची. स्लॅश यूज करायचं. कुठे? इथे का? इथे स्लॅश यूज करायचा. ओके, दीप्ती म्हणते स्लॅश यूज करायचा. अक्षय काय म्हणतोय? आणि स्पेस बार असं. ओके, अक्षय काय म्हणतोय? फाईल क्रिएट करायची. फाईल क्रिएट करायची. येस, दोघांना पण ब्रॅकेट मध्ये द्यावं लागेल किंवा मग आठवत नाही मला किंवा कॉमा मध्ये फॉरवर्ड स्लॅश आय गेस यूज करतात. ओके, फॉरवर्ड बॅकवर्ड कोणता तरी स्लॅश. 2 फाईल नाही करायची, मला एकच फाईल क्रिएट करायची आहे डेव टीम नावाची. लाईक डेव टीम नावाची एकच फाईल मला क्रिएट करायची आहे. इकडे डेव्हलपरचं बॅकग्राऊंड कोणाचं आहे रे? डेव्हलपमेंटचं बॅकग्राऊंड कोणाचंच नाही आहे का दीप्ती? नाही, डेव्हलपमेंट नाही. ओके, अच्छा. सांगा बरं. एक मी तुम्हाला हिंट देते. डेव टीम तुम्ही जे काही पास करायला लागलाय इट इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. राईट, म्हणजे डी एक कॅरेक्टर आहे, व्ही एक कॅरेक्टर आहे, ई एक कॅरेक्टर आहे. इट इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ओके, ठीक आहे. नाही, तुम्हाला अक्षयनी पण बरोबर सांगितलेलं, पण मला त्याचं रिझन हवं होतं की का करतो बरं आपण डबल कोट मध्ये. आपल्याला डबल कोट मध्ये द्यावं लागणार आहे
बाळांनो, मी जर असं केलं डेव टीम, तर 2 वेगवेगळ्या फाईल क्रिएट होणार ना रे. आता आपण data.txt आणि example.txt आपण स्पेस देऊन केलेली. सो डेव आणि टीम केलं. बघा बरं, इथं आता जर मी ls केलं तर डेव एक नावाची फाईल क्रिएट झालेली आहे आणि टीम नावाची ls-ltr करत जाते, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट फाईल दिसतील. सो डेव आणि टीम काय वेगवेगळ्या फाईल्स क्रिएट झालेल्या आहेत. ओके, पण मला तसं नाही करायचं आहे. remove-rf करते, डेवला पण रिमूव्ह करते आणि टीमला पण रिमूव्ह करते. झालेली आहे. ओके, आता मला जर एकच फाईल क्रिएट करायची आहे डेव टीम नावाची, तर मला डेव आणि टीम इट इज अ कलेक्शन ऑफ दी कॅरेक्टर्स. म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय होतं रे, स्ट्रिंग क्रिएट होते तुमची. आणि जेव्हा कधी स्ट्रिंग तुम्ही पास करणार आहे तेव्हा तुम्हाला डबल कोटेशन मार्क मध्ये ती स्ट्रिंग पास करावी लागेल. म्हणजे ती सिस्टीमला कळणार आहे की हे 2 वेगवेगळे वर्ड नसून हे एकच आहेत. ओके, सो जेव्हा तुम्ही स्ट्रिंग पास करणार तेव्हा ती डबल कोटेशन मध्ये करावी लागेल. डेव आणि त्यानंतर काय करणार आहे रे, टीम. ओके, सच डेव टीम डबल कोटेशन आपण यूज करणार आहे. एंटर. आता जर मी ls-ltr केलं तर बघा बरं, डेव टीम नावाची एकच फाईल क्रिएट झालेली आहे. ओके, सो दीज आर दी क्लाउड कम्प्युटिंग पीपल. ठीक आहे, हे जे आहेत छोट्या छोट्या गोष्टी आता स्मॉल वाटतात, बट या गोष्टी इंटरव्ह्यू साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. की तुम्हाला जर टास्क देणार आहे की ही फाईल क्रिएट करा आणि तुम्हाला असं नाही सांगत डेव टीम नावाची, असं सांगितलं सपोज की सिनारिओ बेस्ड एक क्वेश्चन असतो की समजा 4 टीम आहेत आणि समजा मला एका टीमचा डेटा या डिरेक्टरीमध्ये स्टोअर करायचा, एका टीमचा डेटा त्या डिरेक्टरीमध्ये स्टोअर करायचा. सो क्रिएट अ डिरेक्टरी फॉर दिस नेम असं तुम्हाला सांगणार की हे डिरेक्टरी क्रिएट कर. सो त्याच्या वेळी मग तुम्हाला त्यांनी जर सांगितलं की डेव टीम नावाची डिरेक्टरी क्रिएट कर, डेव टीम नावाची फाईल क्रिएट कर, तर तुम्ही डेव आणि टीम कशा पास करायचे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, चलो. सो आता रिमूव्ह करायचे मला. रिमूव्ह करताना मी काय करणार आहे, सेम राईट ls केलं. ओके, ठीक आहे. सो तुम्ही आता मी प्रत्येक कमांड मी तुम्हाला लिहून नाही देऊ शकत, मी हिस्ट्री तुम्हाला दाखवते. आपण काय काय केलं ते तुम्ही एकदा फक्त बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या याचा, म्हणजे तुम्हाला घरी जाऊन हे परफॉर्म करता येतील. याच्यापेक्षा नाही आपल्याला हे ऑप्शन आहे ना ते कोणता, हा क्लोजच्या बाजू हेच मॅक्झिमाइज आहे रे, हेच मॅक्झिमाइज आहे. ऍक्च्युली हे जर मोठं करायचं असेल ना तर आपल्याला एक्सटेन्शन घ्यावे लागतात बाहेरून आणि ते इंटिग्रेट करावे लागतात व्हर्च्युअल मशीन मध्ये, मग ही फुल स्क्रीन होते. ठीक आहे, मी ते एक्सटेन्शन घेऊन फुल स्क्रीन करते तुमच्यासाठी. कमी करा. नाही, मी इंटिग्रेशन घेऊन ते बाहेरून हे घेऊन मी तुमची फुल स्क्रीन करते तुमच्या ह्याच्यासाठी. तुम्हाला जर हे कम्प्लीट दिसत नसेल ना, ओके एक मिनिट. आपण कुठून चालू केलेलं रे, आपण काय बघतो हे टच, पहिली टच कमांड आपण हे सगळे तुम्ही पहिला राईट ऑपरेशन ऑन दी डिरेक्टरी मध्ये टच कमांड लिहिलंय तुम्ही. टच कमांड पहिली लिहून घ्या फक्त, आणि बाकीचे टचचे जे व्हेरिएशन्स आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ते तुम्हाला घरी जाऊन परफॉर्म करायचं आहे. एक मिनिट. 50 50 येस. स्क्रीनशॉट काढा किंवा हे करा. डन झालं सगळ्यांचं. ओके, सो 69 पर्यंत आहे. स्क्रोल डाऊन करते 69 पासून. ओके, काढून घ्यायचं स्क्रीनशॉट. ऍक्च्युली मी या हिस्ट्रीचा डेटा एखाद्या फाईलमध्ये टाकून पण तुम्हाला करू शकत नाही, कारण की व्हर्च्युअल मशीन्स मधला डेटा आपल्याला बाहेर जर घ्यायचा असेल तर मग बरेचसे ते SCR आहे ना, काय आहे ते ऍप्लिकेशन आहे का, ऍप्लिकेशन आहे हा फाईल ट्रान्सफर साठी. व्हर्च्युअल मशीन टू काय करावं लागेल, मला इंटिग्रेट करावं लागेल का. माझ्याकडे आहे. ओके ठीक आहे, आपण लेक्चर झाल्यानंतर डिस्कस करूया. ठीक आहे, चलो. सो ओके ठीक आहे, आपण ट्राय करूयात. जर असेल तर ते करूयात, म्हणजे मी तुम्हाला हिस्ट्रीची प्रत्येक वेळी कॉपी देत जाईल. ठीक आहे, चलो. सो काय झालं, कुठेपर्यंत घेतलेलं आहे तुम्ही आता. 86 पर्यंत घेतलं का. पुढचं घ्या. तुम्ही काय करताय ऑनलाईन स्टुडंट, स्क्रीनशॉट घेताय की काय करताय. स्क्रीनशॉट घेतलं. ओके ठीक आहे, डन. ठीक आहे, चलो. सो आता आपण काय बघितलं रे,
राईट ऑपरेशन टच बघितला, एक राईट ऑपरेशन बघितले. राईट ऑपरेशन टच काय करणार आहे? डिरेक्टरीमध्ये फाईल क्रिएट करणार आहे, एम्प्टी फाईल क्रिएट करणार आहे, राईट. सो सध्या आपण कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहे? आलेली आहे. मी काय सांगितलेलं, फाईल्स तुमच्या कशा असणार आहेत रे? व्हाईट कलर्सनी डिनोट करणार आहेत आणि ज्या डिरेक्टरीज आहेत त्या ब्ल्यूनी रिप्रेझेंट होणार आहेत. ओके, येस येस, करायचंय आपण ते पण डिस्कस करायचं. ठीक आहे, चलो. सो ls-ltr काय करणार आहे रे? सगळ्यात जी तुम्ही लेटेस्ट फाईल केलेली आहे, डिरेक्टरी केलेली आहे, ती पॉपअप करणार आहे सगळ्यात शेवटी. ठीक आहे. सो mkdir सोबतचे आपण ऑप्शन बघूया. बरं, सेकंड कमांड लिहून घ्या. काय असणार आहे? टचच्या पुढे फक्त लिहून घ्या यूज टू क्रिएट एम्प्टी फाईल. mkdir पुढे लिहून घ्या यूज टू क्रिएट डिरेक्टरीज. सो एक कमांड मी डिरेक्टरीची रिमूव्ह करायची तुम्हाला इथे सांगते, एक कमांड तुम्ही शोधून आणायची. ओके, डिरेक्टरी रिमूव्ह करण्याची. ओके, एक कमांड मी इथे सांगते तुम्हाला, कोणती आहे? सेम आपण जसं फाईल रिमूव्ह करतो तशी आपण रिमूव्ह करू शकतो डिरेक्टरी. आता मी डेटा डिरेक्टरी जी क्रिएट केलेली आहे, remove-rf. ओके, आणि त्या फक्त डिरेक्टरीचं नाव दिलं, ls केलं, डिलीट झालेली आहे डिरेक्टरी. ओके, सो तुमचे रिमूव्ह ऑपरेशन पण आहेत, ते पण तुमचे कुठे येणार आहेत रे? राईट ऑपरेशन. लिहून घ्या ते पण, remove-rf, remove-rf, आणि त्याच्या पुढे लिहून घ्या ब्रेसेस मध्ये, ब्रेसेस नाही, याच्यामध्ये लिहून घ्या ग्रेटर दॅन सिम्बल आणि लेस दॅन सिम्बल मध्ये फाईल नेम, त्याच्या पुढे डॅश करून लिहून घ्या रिमूव्ह फाईल्स. त्यानंतर खाली दुसरी कमांड टाका, remove फ्लॅग यूज करू. नाही, कमांड आहे. मी आता फ्लॅग बोलले का? एक डेडिकेटेड कमांड आहे. ठीक आहे, काय कोणती कमांड आपण यूज करणार आहे. सो सगळा पार्ट मी इथे नाही राहणार, तुम्हाला पण एक्सप्लोरेशन साठी देणार आहे की तुम्ही करू ना. ठीक आहे, चलो. आता काय केलं रे? मला आता काय करायचंय, आपण आता एकच डिरेक्टरी क्रिएट केली डेटा नावाची. ठीक आहे, पण मला एका डिरेक्टरीच्या आता सब डिरेक्टरीज क्रिएट करायच्या, जसं आपण काय केलेलं ना, डेटाच्या डेटा 2, डेटा 2च्या पहिला डेटा 1 गेली, डेटा 2, डेटा 3, डेटा 4, डेटा 5, राईट. सो जर मी आता असं करायला गेले, डिफॉल्ट बिहेवियर नाहीये. डिफॉल्ट बिहेवियर काय आहे? मी काय करणार आहे? ठीक आहे, मला समजा दोन प्रकारे करू शकते, रिलेटिव्ह पाथ आणि ऍब्सोल्यूट पाथ. ठीक आहे, रिलेटिव्ह पाथनी जर मला करायचंय, ठीक आहे, तर मी काय करणार? डॉट स्लॅश. डॉट स्लॅश म्हणजे काय रे? डॉट काय रिप्रेझेंट करणार आहे? करंट डिरेक्टरी. येस, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ओके, स्लॅश. सो प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरीच्या आत मला क्रिएट करायची आहे. काय करायची आहे? पण आपण याच्यामध्ये अजून कोणती डिरेक्टरीज क्रिएट केलेली नाहीये ना? येस, आपल्याला पहिला आपण करूया ना, एक डिरेक्टरी क्रिएट करूया, याच्यामध्ये डेटा नावाची डिरेक्टरी क्रिएट करूया. ठीक आहे, आता मला काय करायचंय? डेटा नावाच्या डिरेक्टरीच्या आत डिरेक्टरीज क्रिएट करायच्या आहेत. ठीक आहे, सो माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती आहे? कोणती आहे? मी सांगताना तुम्ही पाच सांगायचा. रूट नाही, स्लॅश डिरेक्टरी आहे माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी, राईट. सो मला काय करायचंय? mkdir प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरीच्या आत एक डेटा नावाची डिरेक्टरी आहे,
त्याच्या आत मला डेटा 1 नावाची डिरेक्टरी क्रिएट करायची आहे, त्याच्या आत मला डेटा 2 नावाची डिरेक्टरी क्रिएट करायची आणि त्याच्या आत मला डेटा 3 नावाची डिरेक्टरी क्रिएट करायची आहे. एंटर. नो सच फाईल ऑर डिरेक्टरी. नो सच फाईल ऑर डिरेक्टरी म्हणजे त्याचं डिफॉल्ट बिहेवियर नाहीये सायमल्टेनियसली सब डिरेक्टरीज. याला डेटा ही त्याची पॅरेंट डिरेक्टरी आहे आणि या ज्या डेटा 1 आहे, डेटा 1 काय झाली, सब डिरेक्टरी झाली. कोणाची? डेटाची. डेटा 2 साठी पॅरेंट डिरेक्टरी काय आहे रे? /data/data1. दिस इज द पॅरेंट डिरेक्टरी. ओके. डेटा 3 साठी पॅरेंट डिरेक्टरी काय आहे? data/data1/data2. ओके. डेटा 3 साठी ही पॅरेंट डिरेक्टरी झाली आणि त्याच्या आतल्या ज्या डिरेक्टरीज डेटासाठी ह्या सगळ्या डिरेक्टरीज काय झाल्या? डेटा 1, डेटा 2, डेटा 3 सब डिरेक्टरीज झाल्या त्याच्या. ओके. सब डिरेक्टरीज किंवा चाइल्ड डिरेक्टरीज म्हटलं जातं. एक पॅरेंट डिरेक्टरी असते आणि एक चाइल्ड डिरेक्टरी असते. सो चाइल्ड डिरेक्टरी झाल्या. सो आपल्याला जर एका डिरेक्टरीच्या आत नंबर ऑफ सब डिरेक्टरीज क्रिएट करायच्या असतील तर आपण काय फ्लॅग यूज करणार आहे? -p. -p म्हणजे काय रे? पॅरेंटल डिरेक्टरी. पॅरेंटल डिरेक्टरी क्रिएट करतो. ओके. म्हणजे प्रत्येक एका चाइल्ड डिरेक्टरीसाठी एक पॅरेंट डिरेक्टरी क्रिएट करणार आहे. आता इथं पॅरेंट डिरेक्टरी इथं का म्हणतंय बरं नो सच फाईल ऑर डिरेक्टरी याच्यामध्ये? कारण की डेटाच्या आत डेटा 1 डिरेक्टरी क्रिएट करू शकतोय तो, पण डेटा 2 च्या डिरेक्टरी त्याला डेटा 1 पॅरेंट डिरेक्टरी सापडतच नाहीये. राईट. त्याच्यामुळे तो पॅरेंट डिरेक्टरी चाइल्ड डिरेक्टरी समोर क्रिएट करू शकत नाहीये. म्हणून आपण काय यूज करणार आहे रे? mkdir -p म्हणजे काय? पॅरेंट डिरेक्टरी. त्यानंतर काय करायचं मला? आता मी पहिला सगळ्या रिमूव्ह करते फाईल, म्हणजे आपण एकत्रच क्रिएट करूयात. ठीक आहे. मी डेटा नावाची डिरेक्टरी पण रिमूव्ह करते. आता काहीच नाहीये. मला त्या डेटा पासून डिरेक्ट मी डेटा 5 पर्यंत एकत्र तुम्हाला क्रिएट करून दाखवतो बाय युझिंग 1 कमांड. ओके. mkdir ठीक आहे -p. त्यानंतर काय करणार आहे? डॉट म्हणजे काय? सध्या आता मी तिथं आहे त्याच्या आत एक काय कर? डेटा नावाची डिरेक्टरी क्रिएट कर. डेटा नावाच्या डिरेक्टरी आत एक डेटा 1 नावाची डिरेक्टरी क्रिएट कर. डेटा 1 च्या आत डेटा 2 नावाची डिरेक्टरी कर आणि डेटा 2 च्या आत एक डेटा 3 नावाची डिरेक्टरी क्रिएट कर. एंटर. आता मला जर चेक करायचं असेल, ठीक आहे, बघा हा, आता जर मला चेक करायचं असेल तर मला प्रत्येक वेळी एक तर 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. आता मी ls करून मला फक्त डेटा डिरेक्टरी दिसेल ना, किंवा ls-ltr जर केलं तर आता जी लेटेस्ट आपण डेटा डिरेक्टरी क्रिएट केलं त्याच्या आतले दिसणार नाहीये. ऑब्व्हियसली मला डबल क्लिक करून आत गेलं पाहिजे. डबल क्लिक म्हणजे cd करून आत गेलं पाहिजे. बरोबर. सो मी तुम्हाला दोन्ही वे दाखवते आपण कसं बघू शकतो. सो मी cd करून काय कशामध्ये जाणार आहे रे? डेटा डिरेक्टरी मध्ये. कसं जाणार डेटा डिरेक्टरी मध्ये? आता कुठे आहे? आता ls बघा डेटा डिरेक्टरी इकडे आहे. मला डेटा डिरेक्टरीच्या आत जायचंय. cd डेटा स्लॅश केलं तरी चालेल. राईट. नाही स्लॅश करायला विसरू नका पुढे जेव्हा तुम्ही आत जाते मग. cd डेटा स्लॅश. आता मला काय करणार? इथे ls केल्यानंतर कळणार की अरे हा डेटा 1 डिरेक्टरी क्रिएट झाली आहे. आता डेटा 1 च्या आत जर मला बघायचं असेल तर काय करणार मी? cd डेटा 1 स्लॅश. ओके. ls करून बघणार अरे डेटा 2 झाली आहे. त्यानंतर डेटा 2 च्या आतल्या डिरेक्टरीज बघायच्या असतील तर ओके ls करून बघणार डेटा 3 झालेली आहे. ठीक आहे. आता हा एक वे सांगितला मी तुम्हाला. आपल्याला काय करायला लागलं रे? प्रत्येक डिरेक्टरीच्या cd करावं लागलं, मग ls करावं लागलं, cd करावं लागलं, मग ls करावं लागलं. आता मला परत जर माझ्या होम डिरेक्टरीला जायचंय, कसं जाणार? cd जस्ट cd शकता. स्लॅशला नाही जायचं, होम डिरेक्टरीला जायचंय मला. ओके. सो cd करणार आहे मी. ओके. सो मी आता बघा बरं pwd केले, कुठे आलेले आहे? स्लॅश रूटला आलेले आहे. आता इथून मला बघायचंय की कोणकोणत्या फाईल्स क्रिएट झालेल्या आहेत. म्हणजे डेटा 1 ची बघायची आहे, डेटा 2 ची बघायची आहे. तर मी काय करणार? ls मला आता पाथ द्यावा लागेल. मी काय सांगते ls ला? माझ्या प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरीच्या आत जा. ठीक आहे. कुठं जा? डेटा डिरेक्टरीला जा. डेटा डिरेक्टरीच्या आत मला सांग की कोणती फाईल क्रिएट झाली आहे. मला cd करायची गरज लागली का रे? नाही लागली. ओके. आता मला काय सांगायचंय? डेटाच्या आत जा आणि डेटा 1 डिरेक्टरी मध्ये डेटा 2 डिरेक्टरी झाली का बघ. लागली का मला गरज? नाही cd करायची. त्यानंतर मला डेटा 2 च्या बघायच्या आहेत. इथूनच ls केलं मी. रूट होम डिरेक्टरी मधूनच मी सगळीकडे फाईल बघतीये. फक्त पाथ देऊन ls ला मी पाथ द्यायला सांगतेय. आता मला काय करायचं? डेटा 3 च्या डेटा 3 च्या आपण काहीच केलं नव्हतं. राईट. सो त्याच्यामुळे त्यांनी काहीच शो केलेलं नाहीये. ओके.
लिहू शकतो ना की डेटा करून डेटा 1 डेटा 2 डेटा 3 पण जर आता समजा तू डायरेक्ट लिहिलंस, ठीक आहे, समजा आता बघ मी डेटा 2 लिहिलं, ठीक आहे, सो मला फक्त डेटा 2 च्या आतली डिरेक्टरी दाखवणार आहे, डेटा 1 च्या आतली डिरेक्टरी नाही दिसणार आहे, कारण की एलएस तिथपर्यंत गेला ना, एलएस गेला आपल्या ऐवजी आपल्या बिहाफ एलएस गेलाय तिथं. आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला सीडी करावं लागेल प्रत्येक वेळी. ओके, सो तुम्ही ज्या डिरेक्टरीचा पाथ देणार आहे त्याच डिरेक्टरीच्या फाईल तो डिस्प्ले करणार आहे टर्मिनलवरती. ठीक आहे, याच्यामुळे तुम्ही सीडी करणं स्किप केलेलं आहे. आता हेच समजा असंच मला काय करायचंय, एखादा आता डेटा 3 मध्ये आपण एखादी काही फाईल क्रिएट केली नाहीये, आता मला डेटा 3 मध्ये फाईल क्रिएट करायची. आयदर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, मी काय करू शकते, सीडी करून डेटा परत डेटा 1 मध्ये जाणार, किंवा डिरेक्ट मी असं सीडी करणार, इथून सीडी करणार. ओके, इथून सीडी करणार आणि कुठे जाणार आहे, डेटा 3 मध्ये जाणार, आणि इथे मी mkdir करते आणि एखादी फाईल 1.txt नावाची फाईल क्रिएट करते. ठीक आहे, परत जर मी इथं पण एलएस करू शकते, एलएस करून इथं पण दिसणार, किंवा जर मला रूट डिरेक्टरी मधून बघायची असेल तर मी काय करणार आहे, मधूनच मी एलएस करणार. बघा बरं, फाईल 1.txt. आता मी आता काय केलंय, डेटा 3 मध्ये आधी गेले आणि तिथं फाईल क्रिएट केली. आता डेटा 3 मध्ये मला जायची गरज नाहीये, मला इथूनच फाईल क्रिएट करायची, इथूनच डिरेक्टरी क्रिएट, एखादी फाईल क्रिएट करायची आहे मला. सॉरी, mkdir मी फाईल नाही क्रिएट झाली, ती डिरेक्टरी क्रिएट झाली, .txt नावाची डिरेक्टरी क्रिएट झाली. सो इट डझंट मॅटर तुम्ही एक्सटेन्शन काय देताय, तुम्ही कमांड कोणती यूज करताय हे इम्पॉर्टंट आहे इथं. ओके, सो जस्ट लेट मी रिमूव्ह जर करायची असेल मला इथूनच, मी रिमूव्ह करायला लागली आहे बघा आता ती. ठीक आहे, रिमूव्ह मला काय करावं लागणार आहे, पाथ द्यावा लागणार आहे फक्त. रिमूव्हला सांगते डेटा डिरेक्टरीच्या आत जा, डेटा 1 मध्ये जा, डेटा 2 मध्ये जा, डेटा 3 मध्ये जा, आणि डेटा फाईल रिमूव्ह कर, फाईल 1.txt. सो तुम्हाला तिथं फाईल द्यावी लागणार आहे, आता फक्त डिरेक्टरीज नाही, फाईल तुम्हाला द्यावी लागणार की ही फाईल रिमूव्ह कर, एंटर. आता रिमूव्ह झाली की नाही कसं बघणार आहे मी, परत सांगणार की डेटा मध्ये जा, डेटा 2 मध्ये जा, डेटा 3 मध्ये जा, आणि डेटा जाऊन बघ की रिमूव्ह झाली आहे की नाही, रिमूव्ह झाली आहे, राईट. आता इथूनच जर मला एखादी दुसरी फाईल क्रिएट करायची, टच, ठीक आहे, ./ डेटाला सांगते तू डेटा 1 मध्ये जा, त्यानंतर डेटा 2 मध्ये जा, डेटा 3 मध्ये जा, आणि इथे जाऊन एक फाईल 1.txt नावाची फाईल क्रिएट कर. ओके, आता जर मला बघायची असेल इथूनच ls ./ ला सांगते डेटा मध्ये जा, डेटा 1 मध्ये जा, 2 मध्ये जा, डेटा 3 मध्ये जा, आणि 3 मधल्या फाईल्स मला दाखव. कळतंय? सो येस, दिस इज अबाउट इट. आज जेवढं पण झालं त्याच्या घरी जाऊन भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, दिस इज बेस, हा खूप बेस आहे, हे बेसिक तुम्हाला आलं पाहिजे की एलएस कुठून करायचं, सीडी कुठून करायचं, आणि याची प्रॅक्टिस जर तुम्ही भरपूर केली ना तर तुम्हाला गोष्टी पुढे जाऊन खूप इझी जातील. ओके, क्लाउड पीपल. हो, कारण की पहिला फाईल 1.txt रिमूव्ह केली ना आपण, तो पाथ आहे ना रे, तो पाथ असणार. रिमूव्ह सगळ्यात शेवटी जाणार, जे डेस्टिनेशन तुम्ही दिलेलं आहे ना तिथं जाणार, तो अख्खा पाथ नाही रिमूव्ह होणार. आपण पाथ, हे बघ, पाथ इट्स लाईक, तुला जर समजा पोहोचायचंय, समजा कुठं कल्याणी नगर पर्यंत पोहोचायचंय, तर तू काय करणार, रस्त्यामध्ये जे लोक आहेत त्याला कल्याणी नगरचा पाथ विचारणार ना, सो ते तुला पाथ सांगत जाणार की तू कसं जायचंय कल्याणी नगर पर्यंत, राईट. सो तुला इट जस्ट की तू जेव्हा पाथ देतोस तेव्हा तुझी जी कमांड असते त्या कमांडला तू पाथ सांगतोस की तुला कुठं कुठं जायचंय. सो आपल्या जागी ती कमांड जाते तिथं, राईट. सो रिमूव्ह काय करणार आहे, आधी डेटामध्ये जाणार, डेटा 2 मध्ये जाणार, डेटा 3 मध्ये जाणार, नाहीतर मग आपल्याला सीडी केलं पाहिजे, चेंज डिरेक्टरी करून मग त्या डिरेक्टरी पर्यंत गेलं पाहिजे आणि मग रिमूव्ह केलं पाहिजे, राईट. पण असं ऍक्च्युअल नसतं, जेव्हा तुम्ही सर्व्हर कॉन्फिगर करता तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमेट करायच्या आहेत, तिथं तुम्ही प्रत्येक वेळी मॅन्युअली नसाल ना प्रेझेंट. सो हे पाथ वगैरे डिस्प्ले करणं, पाथ व्यवस्थित देणं, रिलेटिव्ह ऍब्सोल्यूट पाथ वापरणं तिथं खूप गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, चलो. येस, हिस्ट्री. मग तू फाईल मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते उद्या रिडिरेक्शन ऑपरेशन्स मध्ये. हा, मला तू एकदा ते ऍप सांग इंटिग्रेशन कसं करायचं ते, मग ते मी तुम्हाला प्रत्येक वेळी फाईल करत दे, म्हणजे लाईक .txt मध्ये करून. तुम्हाला हिस्ट्री बघायची आहे का रे आता? ठीक आहे,
चलो, कुठून घेतलेलं चालू केलेलं आपण रे मगाशी? 101% म्हणून. ओके. डन. आणि या सगळ्या प्रॅक्टिकलची घरी जाऊन प्रॅक्टिस करा. काढून घ्या. डन. मी जिथे